नित्य दिनक्रमात माझ्या आणि स्वतःच्या बोलण्यात अनेकदा थट्टा विनोद होत असत आणि गंभीर प्रकृतीचे स्वतः अनेकदा खेळकरपणे चेष्टा मस्करी करीत असत. एकदा आचार्याकडून भात थोडासा कच्चा राहिला म्हणून मी त्यास रागे भरले. तसे स्वतः म्हणले, कच्च्या धान्याची कणसे खाऊन तशीच्या तशी पचवणाऱ्या बाजीरावांचे नाव सांगणारी आम्ही मराठी माणसे. आम्हाला भात किंवा पोळी थोडीशी कच्ची राहिली तर बाजते की काय, तशी मीही म्हणाले. जेवणात एखादा घास अधिक झाला तर तो राखून पलीकडे काढून ठेवावयाचा असतो. तोलून खाणाऱ्यांनी लढाई कसली करावयाची? आता लेखणीत तेवढी लढाई करावयाची राहिलीये. छाती दुखत असता मोहरी वाटून लावली तरी पुरळ येते. मात्र असे म्हणतानाच स्वतःच्या छातीवरील किंचित फुगलेल्या नसांचा स्पष्ट असा जणू काही मला नकाशाच दिसला. मनात अगदी सर्र झाले. पुढे येणाऱ्या एका दुखण्याची ही चाहूल आहे असे वाटून मी मनोमन धास्तावले. आलास? असू दे असू दे, ये बैस. बैस. आपली प्रत्येक बुधवारी सायंकाळी बैठक असते, हे विसरलास का? काल वाट पाहिली बरीच तुझी. नाही, तब्येत जरा ठीक नव्हती काल म्हणून. औषधे घेऊन अस्वास्थ्य दूर करता येते, परंतु गेलेला बुधवार परत येणार आहे का? सॉरी सर, पण यापुढेही चूक होणार नाही. तुम्ही तरुण आहात. तरुणपणी वेळेची किंमत नाही उमजत, परंतु जसे जसे वय वाढू लागते तसे त्याची जाणीव तीव्रपणे होऊ लागते. आपल्याकडे वेळ कमी असतो आणि खूप कामे करावयाची बाकी असतात. असो, उद्योग, भांडवल आणि शेती या संदर्भातील अर्थशास्त्रीय विवेचन करण्यासाठी आपण ज्या माहितीची वाट पाहत होतो त्यातील बहुतांश माहिती आपल्या कार्यकर्त्यांनी शेतकरी, उद्योगधंदे करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांकडून मिळविली आहे. त्या साऱ्या माहितीचे सुसूत्र संकलन आणि वर्गीकरण करावयाचे काम आहे. काल त्याच संदर्भात धोरणात्मक चर्चा करावयाची होती, तर त्याची सारी माहिती आज आपण बसून. बरे का, जेवणाची वेळ टळून गेली, ध्यानात येते आहे का? होय, पण जमा झालेल्या साऱ्या माहितीच्या आधारे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकासाठी निवेदन करावयाचे आहे. त्याची तयारी चालू आहे. मी करीन नंतर मदत, पण आधी आपण आता जेवावयास चला पाहू. आशाने नंतर आपणासच त्रास होतो. आज्ञा प्रमाण. अहो काय हे, खरेच वाटेल कोणास? वाटेल म्हणजे खरेच आहे ते. मुंबईचे घर, लोणावळ्याचे घर, पुण्याचे घर, त्याची सारी व्यवस्था. बरे का गोखले, रमाबाई एक हाती सांभाळतात. शिवाय पुण्याचे फिमेल हायस्कूल आणि वसतिगृह याचे हे काम जातीने पाहतात. त्याशिवाय मुंबईतील हिंदू लेडीज क्लब तर्फे स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त उपक्रम अतिशय सूत्रबद्ध रीतीने राबवित असतात. शिवाय आमच्याकडे तर 24 तास लक्ष असते त्यांचे. आम्हास वाचन, चिंतन, मनन करण्यास जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून आमची कामे आमच्या परस्पर स्वतःच उरकीत असतात आणि त्यांस वाटते की आम्हास यातील काहीच ठाऊक नसते. हो, पण आज असे माझ्या सत्काराचे भाषण का बरे चालविले आहे? अहो, एरवी सवड असते कुठे, आणि आम्ही ठरविले आहे यापुढे मनात आले की बोलून टाकावयाचे. मनात ठेवले तर हरवून जाते. बरे, आता चला पाहू गुरु शिष्य खाली. होय, आम्ही आलोच. आपण व्हा पुढे. तोवर एक छानसा गोड पदार्थ करून ठेवा. अगो बाई, तो कशासाठी? हो, मगाशीच तार आली. आपल्या आबास
माघ वद्य 13 रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. अहो काय सांगताय काय? आणि मग ही बातमी इतका वेळ न सांगता राहावले तरी कसे म्हणते मी? जाते खाली आणि सांगते साऱ्यांस. आणि हो काहीतरी गोडाचे सुद्धा करते. चला, आपल्याला तेवढाच थोडा अधिक वेळ मिळाला. बैस. आमचे मुंबईचे दिवस सुखाने आणि आनंदाने चालले होते. दाजीची लेक सखू ही आमचीच लेक झाली होती. तिच्या चिवचिवाटाने घर अगदी भरून जाई. स्वतःचा नावलौकिकही दिवसेंदिवस वाढत चालला होता. हिंदू लेडीज क्लबचे आमचे बायकांचे काम अगदी जोमाने सुरू होते. जणू काही वैभव पर्वच होते ते. पण 1896 आणि 97च्या सालात महाराष्ट्रात प्लेगची साथ पसरली आणि एकच हाहाकार उडाला. सखुते हे कसले चित्र आहे? भोपळा. आणि आपली ती म्हातारी होती, ती बसली एक दिवशी भोपळ्यात आणि काय म्हणाली भोपळ्याला? चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. शाबास, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. आणि मग ना आपण काय करू, आता छानपैकी अभ्यासास बसूया. आणि अभ्यास छान केलात म्हणजे संध्याकाळी मी बग्गीतून फिरावयास नेईन तुम्हाला. कसे? हा वहिनी साहेब. काय हो पांडू काका, एवढे घाबरावयास काय झाले? हो, जिकडं तिकडं उंदीर मरून पडतायत पटापटा. काहीतरीच होय. हो काहीतरीच नाही काही. बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या ना उंदरांविषयी. त्यामुळे कमिटीच्या लोकांनी गटारात विष घातले असेल आणि म्हणून विष खाऊन मरून पडत असतील उंदीर. नाही वहिनी साहेब, हा पहा टाइम्सचा मथळा. बाई, टाइम्सच्या मथळ्याचा उंदरांशी काय संबंध? त्या पाहू. बाई, हे असे कधी ऐकले नव्हते. मानमोडी, गुडघेमोडी, हाकामारी अशा असंभाव्य रोगांविषयी ज्या अफवा ऐकल्या आहेत त्यापैकीच नाही ना हे प्लेगचे प्रकरण? नाही, अतिशय घातक रोग आहे हा. आणि टाइम्स मध्ये त्याच्या उग्रतेविषयी, लक्षणांविषयी आणि काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तर वृत्त दिलंय. अगो बाई, पांडू काका हो ऐकलेत का? यांनी असे म्हटले आहे, प्लेगचे विष आपल्या घरात आले हे समजण्याची मुख्य खूण म्हणजे उंदीर आपोआप मरू लागतात. हो, आणि एकदा का असे उंदीर मरू लागले की त्या घरात राहणे सुरक्षित नाही. त्याच्या त्वरित संसर्गापासून अत्यंत जपावे लागते. अरे देवा. पांडू काका, हे घर ताबडतोब सोडावे लागणार बहुतेक. अगो बाई, माझे उंदीर असा काय करतोय तिरमिरल्यासारखा? अगो बाई, माझे हा मेला की काय? नारोबा, अरे नारू, पटकन ये इकडे, पटकन ये. जी. हे बघ, गड्याला बोलवून घेऊन ये आणि ह्या उंदराकडून घेऊन जा. अहो, गावभर उच्छाद मांडलाय या उंदरांनी. असे सैरा वैरा येतात आणि मरून पडतात. माणसेही तडकाफडकी मरत आहेत. काय? थंडी वाजून कडकडीत ताप भरतो, काकेत किंवा जांगेत गोळा येतो आणि बघता बघता माणूस मरतो. बाई माझे, काय सांगतोयस काय नारोबा? हो, सखाराम तेच सांगत होता. हा कसला तरी साथीचा रोग आहे. हो हो, उंदरांमुळे पसरतो हा रोग. बरे बरे, ते सगळे जाऊ दे. तू या मेलेल्या उंदरास इकडून घेऊन जा आणि इकडे राग घालून मोरी स्वच्छ धुवून घे. गोमूत्र शिंपड, समजले? बाई माझे, नुसते ऐकूनच पोटात कळमळू लागले.
आज जेवावयास येथे का बसविले आहे? घरात उंदीर निघतायत खूप. सायंकाळपर्यंत दुसरी काहीतरी व्यवस्था पाहावयास हवी. येथे राहणे सुरक्षित नाही आता. मोठाच प्रसंग उद्भवला आहे. मुंबईस प्लेगने विळखाच घातला आहे. कोर्टाच्या कामाच्या वेळाही बदलल्या आहेत. आजपासून 3 दिवस कोर्टात सुट्टी आहे. तेव्हा आपण आजच लोणावळ्याच्या बंगल्यात राहावयास जाऊ. मुलांची तेथे व्यवस्था करून आम्ही उद्या परत मुंबईस येऊ. नोकर, शिकावयास ठेवलेले विद्यार्थी आणि इतर यांच्यासाठी जागा भाड्याने पाहू आणि आपल्यासाठीही एखादा बंगला शोधू. कोर्टाचे कामकाज आज दुपारी आटोपल्यावर आम्ही परभारे बोरीबंदर स्टेशनवर येतो. तुम्हीही मुलांना आणि जरुरी पुरते जिन्नस घेऊन या. आज दुपारची गाडी घेऊन लोणावळ्यात जाऊ. बरे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. आम्ही रात्री 10 वाजता लोणावळ्यात पोहोचलो. प्लेगचे थैमान सुरूच होते. स्वतः आणि मुलांची व्यवस्था लावून मी पहाटे मुंबईत गेले. भांडूप आणि कल्याण येथे जागा पाहिल्या. भांडूप मधील बाबासाहेब गरुड यांचा बंगला मोठा आणि बागेसहित होता, परंतु ओसाड आणि नादुरुस्त. तरीही मी तो बंगला पसंत करून चारविणारी माणसे, चुना लावणारे मजूर आणि इतरांची व्यवस्था करून बंगला राहण्यायोग्य केला. पुढे आमच्या राहत्या बंगल्याकडे जाऊन दारवान, नोकर चाकर आणि विद्यार्थी यांसाठी दुसऱ्या भाड्याच्या घराची सोय करून मी लोणावळ्यास परतले. साऱ्यांची व्यवस्था झाल्यामुळे मनात अगदी उभारी आली होती. परंतु अहो, ही साथ लय भयंकर. बघता बघता काकत गोळा येतोय, तापही चढतोय आणि माणूस मरतोय. मी म्हणतो कशाला उगाच ईशाची परीक्षा घ्यायची. आम्ही निघालोय, तसे समधीच निघाले. तुम्हीही निघा. हो, निघतो लगेच. चला तुम्ही वा पुढे. वय वय लवकरच निघा. हो चला चला तुम्ही. चला. गो बाई, माईसाहेब, मला वाटते बाळंबटजी, आपणही विषयाची परीक्षा नको बघावयास. हा, निघूया आपण. हो, माधवाची तारवली होती लगेच लोणावळ्याला निघून या म्हणून. आपल्याला आता इथे उशीर करण्यात अर्थ नाही. अनायसे आबा आणि बाबा आलेच आहेत नाही ते. बरे, मग लगेचच निघूया. हो, सामानाची बांधाबांध करा आणि फराळी बरोबर बांधून घ्या. होय, पण आता जेवणे खाणे करण्याचाही वेळ नाही दडवित हो आम्ही. नाही, बाबा म्हणत होता हा संसर्ग फार झपाट्याने पसरतो, तेव्हा आता इथे थांबण्यात अर्थ नाही, अधिक धोका आहे. निघावेच. मी ताईंना सांगून लागलीच तयारीला लागते. हो, चला. हो. घटका 2 घटकात निघूया आपण. हो, निघा. सोमण मावशी, चला बांधाबांध करायची. अरे नारू, ये चल. बाई, ताई, ताई, हो ताई, काय होते तुम्हाला? अशा का करताय तुम्ही? थंडी वाजते का? आबा, बाबा, अरे कोणीतरी या पटकन. ताई, मगापर्यंत बऱ्या होता, काय झालं तुम्हाला? नाही अगो, खूप थंडी वाजते. हो, गोंगड्या घेऊन येतात. नाही, काकेत गाठ आली अशी वाटते गो. काकेत गाठ आली, थंडी वाजते. माझा तर धीरच सुटत चाललाय. तू माझा वाजता धाडून ये, जा पटकन. ताई, ताई बरे वाटेल तुम्हाला. ताई काकू काय होते आहे?
ताई काकू हे बघा धीर धरा. मी मी वैद्यभुवन बोलून येतो. ताई काकू धीर धरा. पटकन जा. प्लेगचं लक्षण दिसते. ताई काकू वैद्यभुवांची औषधे घेतली तर बरे वाटेल ना. जा तू वैद्यभुवाला घेऊन येता. आणि ताई काकू आपण माधव दादाकडे जाणार होता लोणावळ्यास. येथून मुक्काम हलवणार आहोत आपण. बरे वाटेल तुम्हाला. घाबरू नका. बाबा आता माझा कायमचाच मुक्काम हलतोय असे दिसते. ताई माई ताई ताई अहो काय करताय तुम्ही. अहो पडून द्या तुम्हाला त्रास होईल ना. नाही होत ताई. अहो माझं ऐका पडून द्या तुम्ही. ताई बरे वाटेल तुम्हाला. ताई अरे माधवा माधवा. माधवा माझा माधवा आला माई. बघ माझा माधवा आला. तुळशीचे ते रोपटे मला भेट म्हणून दिले. त्याची पाने घेऊन आलाय माधवा. माधवा